करणार मदत मला? हो नक्की. कोणाला सांगणार नाही ना तुम्ही? नाही नाही सांगणार. तू बोल. आमचा अण्णा अण्णा ताईला नको. अण्णा खरंच नको. अण्णा अण्णा भीती वाटते. अण्णा आई अण्णा नको. अण्णा 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 ए आई गो दारू बंद. आई दारू नाही गो. अण्णा नाही ना. अण्णा आजी दारू नाही सुमनने जे काही सांगितलं ते ऐकून मी हादरूनच गेलो. सुमनच्या बापानी तिच्या बहिणीवरच. माझी स्थिती अगदी केविलवाणी झाली होती. समाजातली बदनामी आणि पोरींच्या भविष्याच्या भीतीनं बायजा आणि लताबाई गप्प राहायच्या. आणि याचाच फायदा सुमनच्या बापानी घेतला. कधी प्रतिकार झालाच तर तो त्यांना मारूही लागला. संध्या रोजच मरण यातना भोगू लागली. परिस्थिती बदलेल, हे सगळं कधीतरी थांबेल ह्या आशेमुळे संध्यानं गप्प राहण्यास पसंत केलं. पण सुमनला मात्र हे कधीच जमलं नाही. संध्या, बायजा, लताबाई ह्या तर कधीच मरून गेल्या होत्या. पण सुमन परवाच तर भेटली होती ती. डॉक्टर साहेब, सरांनी सांगितलं तुमची बदली झाली म्हणून. खरं आहे का? हो म्हणजे बदलीची ऑर्डर मिळाली आहे. पण बघूयात आता काय होते ते. डॉक्टर साहेब सुमन वीज उडी मारली. काय? सुमननी विचारलेला प्रश्न अनुत्तरितच राहिला. आणि सुमन आहे. मी निघालोय आता परतीच्या वाटेवर. मागे मात्र अंधारच राहिला.